मराठीच्या सक्तीवरून शिंदेसेना आणि भाजप आमने सामने आलेले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजप नेत्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याचंही कळतंय। सरनाईकांच्या या भूमिकेमुळे मुंबईतील हिंदी भाषिकांमध्ये नाराजी असून त्याचा फटका उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये बसू शकतो अशी भीती भाजपच्या हिंदी भाषिक नेत्यांनी व्यक्त केल्याचं कळतंय। तसंच मुख्यमंत्र्यांनी यावर मध्यस्थी करून तोडगा काढावा अशी ही मागणी भाजपच्या नेत्यांनी केल्याचं कळतंय। तरी नवी मुंबईचा कुठला तरी नेता सांगतो हम महाराष्ट्र में टैक्सी भी चलाएंगे, रिक्शा भी चलाएंगे, पैसे भी कमाएंगे और मराठी में नहीं बोलेंगे, परिवहन मंत्री जो करने का वो करो। म्हणजे अशा प्रकारे धमक्या देणार आणि त्याचबरोबर कायद्याचं पालन जर कोणी करत नसेल तर ते बिलकुल परिवहन विभाग सहन करणार नाही। कोणी जर बेकायदेशीररित्या मुजोरी करत असेल, मगरुरी करत असेल, आम्ही महाराष्ट्रात राहू, कामधंदा करू, पैसे कमवू आणि मराठीची अस्मिता आम्ही टिकवणार नाही, मराठी भाषेवर आम्ही प्रेम करणार नाही, तुमको जो करणे का करो, ही जर कोणाची मुजोरी असेल तर ती मुजोरी मोडून काढण्याचं काम परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईकला करावं लागेल। कोणालाही त्रास देण्याचं कारणच नाहीये। या ठिकाणी त्यांना काही मराठीचं एक्सपर्ट बनण्याकरता कोणी सांगितलेलं नाही। बोलचालापुरतं मराठी शिकवण्याकरता त्यांना सांगितलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये तुम्ही मराठी शिका हे गैर नाही, पण एवढं मात्र सांगतो आमचं सरकार कोणावर अन्याय होऊ देणार नाही। आणि जर त्यांना असं वाटत असेल की आम्हाला अजून संधी पाहिजे, आम्हाला अजून वेळ पाहिजे, तर त्यांना वेळही वाढवून द्यायला सरकार तयार आहे। सरकारचा कुठलाही त्याच्यामध्ये असा विषय नाही की कोणावर अन्याय करायचा आहे। जुजबी बोलता आलं पाहिजे एवढाच आग्रह या ठिकाणी केला।